नमस्ते. आपले जगच्या या यूट्यूब चॅनलवर मी वसंत आपटे. श्रोते हो, एक अगदी नवीनच विषय अचानक समोर आला. आपल्याकडं मुंज असं म्हटलं की ती लगेच लंगोटी, जानवं, घेरा, त्या लगेच ब्राह्मण समाजाला लगेच ते जोडून त्याची थोडीशी टिंगल टवाळी, थोड्याशा शिव्या शापसुद्धा, असं सगळं चिकटलं. वास्तविक तो विद्यार्थी दशेतला गुरुगृही पाठवून विद्याभ्यास करण्याचा किंवा विद्याव्रत घेण्याचा एक संस्कार आहे. आणि संस्काराला काय आपल्या धर्मामध्ये समाजामध्ये किंवा मनुष्यत्वामध्ये सुद्धा संस्काराला जे महत्त्व आहे त्याचं ते काही कुणी नाकारू शकत नाही. म्हणजे कितीही काहीही म्हटलं तरी समाज मान्यता ही असावीच लागते मनुष्याच्या वागण्याला, वर्तणुकीला, जीवनाला. म्हणजे विवाह संस्कार असावा का नसावा, तर तो असलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न आला आहे. पण विवाह न करतासुद्धा स्त्री आणि पुरुष एकत्र राहिले तर काय होतं, विवाह कशाला करायचा, असं जर कोणी एक वितंडवाद वैज्ञानिक पातळीवरती आणि म्हटलं तर वितंडवाद म्हणूया त्याला घातला, तर त्याला काही उत्तर नाही. दोघंजणं स्त्री पुरुष आपल्या मर्जीनुसार एकत्र राहिले आणि वागले, काय हरकत आहे? हरकत काहीच नाही कुणाचीच. पण समाजाची मान्यता त्याला मिळत नाही. म्हणजे तो विवाह करून घरोबा घेऊन मुलाबाळांमध्ये आईवडिलांसमवेत राहिला आहे म्हटलं की त्या जीवनाला एक प्रतिष्ठा येते. नाहीतर मग हे काय कसलं उठवळ माणूस आहे, त्यात काय दम नाही त्याला, ते काय खरं खोटं त्याचं काही कळत नाही, अशी समाजाची धारणा होते. आणि ते फार चुकीचं आहे. समाज एकत्र राहण्यासाठी ह्या संस्कारांची गरज असते. तशी विद्यार्थी दशेला विद्याव्रत संस्कार हा झालाच पाहिजे. आता मुंजीचंही अवडंबर आपल्या समाजामध्ये त्या ब्राह्मण लोकांनी सुद्धा केलं, त्याच्यामध्ये काही दुमत असायचं कारणच नाही. म्हणजे जानवं सोन्याचं करायचं, वरात त्याची घोड्यावरनं काढायची, बँड, मग ते दिवे, झगमगाट, फटाके सगळं आलं. त्याचा मुंजीशी आणि त्या व्रताशी, व्रतबंधाशी काही संबंध नाही. पण मूळ त्याचा हेतू जर लक्षात घेतला तर तो मुलं मुली किंवा कुठल्याही समाजातल्या कुठल्याही जातीपंथाला तो संस्कार मात्र आवश्यक आहे. आणि हे लक्षात घेऊन सांगलीमध्ये उद्याच म्हणजे 27 तारखेला रविवारी सामुदायिक मुलींच्या मुंजींचा एक कार्यक्रम योजलेला आहे. मुलींची सामुदायिक मुंज याच्यामध्ये पहिला एक प्रयोग म्हणून 10 मुलींना सहभागी करून घेतले. त्यांची जातपात कुणीही विचारली नाही, पाहिली नाही, लिहून घेतली नाही, काहीही नाही. ज्यांना पटलं, ज्या पालकांना ते सहभागी झाले, त्या 10 मुली उद्याच्या कार्यक्रमामध्ये त्या सहभागी होणार आहेत. आणि त्यांचे पालकही येणार आहेत. प्रत्येक मुलगी, तिचे आईवडील आणि तिच्यासोबत एक 5-7-10 पालक, अशी ती 100-125 लोक येतील. आणि त्याला उद्याच्या विद्यार्थी दशेमध्ये त्या मुलीनं कसं वागावं, त्या मुलीला उच्च शिक्षणापर्यंत कसं पोचवावं, सगळी क्षेत्र कशी मोकळी आहेत तिला आज. म्हणजे ती कोण परवाच्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये सोफिया कुरेशी नावाची जी कर्नल मुलगी ती पुढं आली, आणि दुसरी ती विमानदळातली कोणी पुढं आली. वैमानिक हल्ली मुली येतात, बस ड्रायव्हर होतात, विविध व्यवसायांमध्ये गेल्या. तर या सगळ्यामध्ये मुलींना आज प्रचंड संधी आहेत. आणि मुलगी म्हणून कोणी आज काय फारसं मागं राहत नाही. खेडोपाडी काही समाजामध्ये अजूनही काही प्रथा परंपरा असतील त्या थोड्याशा बाजूला ठेवूया, त्या अपवाद आहेत. परंतु मुलगी म्हणून आज असा संस्कार नाकारणं किंवा विद्यार्थी दशाच नाकारणं किंवा शिक्षण नाकारणं असं काही सहसा होत नाही. एकेकाळी तसं होतं. म्हणजे त्या समाजाला सुद्धा, ब्राह्मण समाजाला सुद्धा तसं होतं. खेडोपाड्यांमध्ये कुलकर्णी असला की त्याला 7-12च म्हणायचे. म्हणजे कुलकर्ण्याचा अधिकार 7-12चा उतारा शेतकऱ्याचा काढून देणं आणि त्या जमिनीची उलथापालथ करणं. मग आज कुलकर्ण्याचं काम तलाठी करतोय ना, मग तलाठी ही एक वेगळी जमात झालीच. मग जे नसे ललाटी ते करी तलाठी अशी म्हण का आली, तर तलाठीही या गमजा करतातच. म्हणजे तो कुठल्याही जातीचा असो. पूर्वी ते कुलकर्ण्याकडं होतं, ते करत होते. आता तलाठ्याकडं असतं, हे करतात. जमात तीच झाली, व्यवसायावरून ती पडली. परंतु तसं मुलींच्या बाबतीत आता मुली पण तलाठी झाल्या, मुली पण तहसीलदार झाल्या, मुली पण सगळ्या पोलीस झाल्या, सगळं आलं. पण पाटील म्हटलं की आपल्याकडं एक संस्कार तो वेगळा असतो, कुलकर्णी म्हटलं की वेगळा असायचा. तसं मुलगी म्हणून आजच्या काळामध्ये वेगळं काही मानायचं कारण नाही, मानलं जात नाही. आणि म्हणूनच तिचा विद्याभ्यास सुरू होण्याच्या वेळेला म्हणजे साधारण 7, 8, 9 या वयाला
तिच्यावरती हा विद्याव्रत किंवा मौंजी बंधनाचा संस्कार हा करायला काय हरकत नाही. असं लक्षात घेऊन ज्ञानप्रबोधिनीनं पुण्याच्या असा एक संस्कार आणि त्याचा विधी हा सिद्ध केलेला आहे. त्याच्यामध्ये काय मंत्र आहेत, त्याचा मराठीतून साध्या अर्थ तो पालकांनाही समजावून सांगितला जातो, समाजालाही समजावून सांगितला जातो. त्या मुलीकडून एखादी शपथ घेतली जाते की बाबा मी उच्च शिक्षण करेन, मी असं असं पाळेन, मी नीतीनं वागेन वगैरे. आणि पालकांनाही एक त्या सगळ्या समाजासमोर किंवा होमासमोर एक काय म्हणूया त्याला वचन दिलं जातं किंवा प्रतिज्ञा केली जाते. आता ती प्रतिज्ञा आणि तो व्रतबंध, ते व्रत पाळलं किती जाईल पुढच्या काळामध्ये, हा भाग अगदीच वेगळा. म्हणजे एकेकाळी ब्राह्मण समाजामध्ये मुंज झाली की तो काय अगदी व्रतस्थ राहत होता वगैरे, असं तर कुठं आहे. पण संस्काराला काही महत्त्व नाही असं म्हणता येत नाही ना. त्यामुळं संस्कार प्रत्येकावर करायचा, परंतु तो सुसंस्कृत होईलच अशी पुढच्या काळामध्ये काही गॅरंटी देता येत नव्हती. तशी मुलींच्यावर हा संस्कार झाला तर मला असं वाटते मुलांपेक्षा त्या जास्त व्रतस्थ राहतील. आणि त्यांचे पालकही सर्वांसमोर प्रतिज्ञा घेतल्यानंतर बाबा मी व्यसनाधीनता करणार नाही, मुलीला चांगलं शिकवीन, मुलीच्या बाबतीत मी पक्षपात करणार नाही वगैरे अशा अर्थाच्या त्या प्रतिज्ञा असतील. आणि सर्व समाजासमोर ते मंत्रांचे अर्थ मराठीमध्ये सांगून त्या सगळ्याच्या मुळाशी काय असेल तर शिक्षण हे त्या मुळाशी आहे. आणि ते मुलीलाही चांगलं मिळावं म्हणून सगळ्या समाजासमोर हा विधी करणं किंवा हा उत्सव करणं ह्याला फार मोठा अर्थ चिकटला. म्हणून हा मुलींचा व्रतबंध म्हणजे हा अनोखा संस्कार उत्सव उद्याला सांगलीमध्ये होतो आहे. सांगलीमधला एक वेगळ्या विचार करणारा किशोर लुल्ला हे त्या TB लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे सर्वेसर्वा आहेत. आणि त्यांनी हा अनोखा प्रयोग उद्याला करायचं ठरवलेला आहे. समाजातली 100-200 माणसं येतील, या मुलींचे पालक आणि त्याचे आत्या, मामा, काका, कोणीतरी आजोबा सगळे येतील. त्यांच्यासमोर ह्या 10 मुलींना हा संस्कार सोहळा करणार. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीचे काही पुरोहित मंडळी, म्हणजे त्यांना पारंपरिक अर्थानं पुरोहित नाही येते, त्यातल्या 2-3 महिला पण आहेत, ह्या सगळ्या मिळून ह्या विधी चालवतील, त्याचं पौरोहित्य करतील. आणि या मुलींना उत्तम तऱ्हेनं सन्मान देऊन त्यांना गुरुही म्हणजे शाळेत पाठवायचं, शाळांना उद्या गुरुदक्षिणा काय अर्पण करायची, या मुलींना काही बक्षीस द्यायचं, त्यांचा सन्मान करायचा, असा हा सगळा विधी आहे. आणि त्याचं स्वागत अर्थातच आत्ताच सगळीकडं व्हायला लागलेलं आहे. उद्याला तो विधी पार पडल्यानंतर समाजातलेही त्याची मान्यता मिळेल त्याला, आणि समाजातले इतरही लोक प्रतिष्ठित म्हणतो ते सगळे उपस्थित राहतील. या संदर्भामध्ये सगळ्या धर्ममार्तंडांची, पंडितांची, विद्वानांची, प्राध्यापकांची, प्राचार्यांची सगळी तपशीलवार चर्चा घडलेली आहे. आणि त्यांनी सगळ्यांनी ह्या विचाराला उचलून धरलं. आणि म्हणूनच मोठ्या आनंदानं आणि सन्मानानं ह्या मुलींना उद्याला व्रतबंधाचा किंवा विद्याव्रताचा असा एक संस्कार उद्याला दिला जाईल. आणि याचं सगळ्या महाराष्ट्रभर खरं तर सन्मान तर झालाच पाहिजे, पण जागोजागी अनुकरणसुद्धा व्हायला हरकत नाही. असा हा एक वेगळा उत्सव, वेगळा प्रयोग उद्याला सांगलीमध्ये घडतोय. त्याचं आपण सर्वांनी मनापासून स्वागत करूया. मला वाटते तुम्हालाही हा विचार नक्की पटेल. आपापल्या गावामध्ये त्याचा प्रचार कराल, हा व्हिडिओसुद्धा अनेक ठिकाणी पाठवाल आणि त्याला भरपूर प्रोत्साहन द्याल या प्रयोगाला, अशी माझी नक्की खात्री आहे. अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्याला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.